अध्यात्म हा शब्द ऐकला की काही जणी लगेच घाबरतात. म्हणतात हे माझ्यासाठी नाही, वेळ नाही, समजत नाही, नियम पेलवत नाहीत. पण मन शांत ठेवण्यासाठी जे अध्यात्म लागतं ना ते खूप साधं असतं. त्यासाठी वेगळं काही व्हायची गरज नसते. आपण जसे आहोत तेवढंच पुरेसं असतं. खरं सांगायचं तर अध्यात्म म्हणजे देव, मंत्र, पूजा एवढंच नाही आहे. माझ्यासाठी अध्यात्म म्हणजे शरण जाणं. जेव्हा आपण खूप प्रयत्न करून थकतो, डोकं चालवून दमतो आणि शेवटी म्हणतो ना, देवा आता तूच बघून घे, जे होईल ते तुझ्या इच्छेने. तो जो क्षण असतो ना, ती खरी शांती असते. आपण आपल्या आयुष्याचं ओझं त्या एका मोठ्या शक्तीच्या खांद्यावर टाकतो. कधी कधी शांत बसून केलेलं नामस्मरण किंवा फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं, ही सुद्धा एक प्रकारची साधना आहेच. हे जाणवणं की मी एकटी नाहीये, माझ्या मागे काहीतरी आहे जे मला सावरतंय, पाठिंबा देतंय, ही गोष्ट खूप मोठं बळ देते. नामस्मरण करताना आपल्या जिभेवर जे शब्द असतात ते आपल्या मनाचा वेग आपोआप कमी करतात. हे करून बघा. कधी खूप अस्वस्थ वाटलं तर फक्त डोळे मिटून त्या निराकार शक्तीचं स्मरण करा. हळूहळू आतली वादळं शांत होताना जाणवतील. म्हणूनच 2026मध्ये मन शांत ठेवायचं असेल तर फार मोठ्या गोष्टींची यादी नको. फक्त स्वतःला थोडं कमी दडपायचे, थोडं जास्त समजून घ्यायचे आणि जे शक्य नाही ते सोडून द्यायचे. तुम्हाला हे सगळं नक्कीच जमेल. तुम्ही समर्थ आहात. ही 2026मधली मनाची शांतता तुमच्या आयुष्यात एक नवीन उभारी घेऊन येईल. आजचा हा संवाद तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मनात काय विचार आले? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण एकमेकींच्या अनुभवांमधूनच शिकत असतो. इतर मैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा. त्यांनासुद्धा कदाचित या शांत शब्दांची गरज असेल. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण आपण या प्रवासात एकमेकींच्या सोबतीने चालणार आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुवर्णमयी चॅनलच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरून ग्रुप जॉईन करा. स्वतःच्या मनाची काळजी घ्या. भेटूया पुढच्या वेळी अशाच आश्वासक आणि निवांत गप्पांसाठी. तोपर्यंत आनंदात राहा.